नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल घोडे आणि तुमचं हार्दिक स्वागत छत्रपती क्लासेस या यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे लेकरहो, मित्रांनो आणि माझ्या इथे बसलेले सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, बघा आपण जे बघत प्रकरण दुसरं बघत आणि हा शेवटचा पाठ राहील, पाठ क्रमांक 5वा. कारण की याच्यानंतर प्रकरण दुसरं संपून जाईल आणि सराव प्रश्न चालू आहे. आपले प्रश्न क्रमांक 22वा चालू आहे. लेकरो लक्ष द्या आता काळजीपूर्वक. आज याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहणं तुम्हाला गरजेचं वाटणार मला असं वाटते, कारण की हे तुम्हाला डायरेक्ट आता समजणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला या लिंकच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेला राहील किंवा चॅनल मध्ये जर गेले तर प्रकरण पहिलं प्रकरण दुसरं हे तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे, म्हणून त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं लेकरो, याची सराव करणं गरजेचं आहे, ते करणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा लेकरांनो, इथे आपण प्रश्न क्रमांक 22वा बघत आहोत. ठीक आहे, उत्तर काढायचं आहे आपल्याला. उत्तर याचं याच्या अगोदरचा प्रश्न क्रमांक 21वा सुद्धा असाच होता. प्रश्न क्रमांक 21वा सुद्धा असाच होता. त्याच्या प्रमाणे तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे, वरती जे आहे ते लिहून घ्यायचं लेकरो. 4 गुणिला 0.2 भागीला 0.016. ठीक आहे, बघा याला दोन प्रकारे लिहिता येते. हा भागाकार आहे आणि याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये मी वेगळ्या पद्धतीने सांगितलं होतं, याला गुणाकार व्यस्त केलं होतं. तसंही करू शकता किंवा बघा आता हे एक आता दुसऱ्या पद्धतीने मी सांगतो आहे, ती एक पद्धत. आणि याच्या अगोदरचं 21वं प्रश्न क्रमांक 21वं म्हणजे पाठ क्रमांक 4थ्यातला सगळ्यात शेवटचा प्रश्न. ठीक आहे, काळजीपूर्वक बघा. याला हा भागाकार आहे तर भागाकारारूपी लिहू शकता तुम्ही याला 0.016 आणि याला 4 गुणिला 0.2 या पद्धतीने सुद्धा तुम्ही याला लिहू शकता. लेकरं हो लक्ष द्या आता. ठीक आहे, याला बघा मी पूर्ण याच्यात लिहितो. मी सांगितलं होतं दशांश रूपी भागाकार असो गुणाकार असो हे कठीण जाते लेकरांनी, तर त्याला काही पूर्ण रूपी रूपांतरात करायचं, पूर्ण रूपामध्ये रूपांतरित करायचं. ठीक आहे, 4 दिसते 4 हा अगोदरच पूर्ण रूपामध्ये आहे. ठीक आहे, त्याला रूपात असून त्याचा पूर्ण रूप दुसरं नाही. 0.2 ला 2 मध्ये लिहूया आपण आणि 0.016 ला आपण 16 मध्ये लिहूया, पूर्ण लिहूया. आता हे पूर्ण लिहिलं तर बॅलन्स करण्यासाठी बॅलन्सिंग मेथड मी दोन्ही पार्ट मध्ये कसून सांगितलेले आहे तुम्हाला. ठीक आहे, समजण्यासाठी. नसेल समजलं तर परत एकदा व्हिडिओ बघा आणि समजून घ्या, कारण की हे समजणं फार गरजेचं आहे लेकरं हो. हे बेसिक आहे, अजून तर आपण स्पर्धा परीक्षा गणितामध्ये घुसलेलो नाहीये. हे बेसिक आहे, हे समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा खाली किती स्थळानंतर दशांश 1 2 3 स्थळानंतर दशांशामध्ये वरती 3 शून्य देणे गरजेचे आहे लेकरांनो. वरती 1 स्थळानंतर दशांशामधून 1 स्थळानंतर शून्य देणे खाली देणे गरजेचे आहे. ठीक आहे, बघा काय काय कटते ते काटायचं. 1 0 कटतो, 1 0 कटते, 1 एकच काटायचं. ठीक आहे, इथे बघा 4 1 4 4 चो 16, अजून 2 चा भाग जातो, 2 1 2 2 2 4. उरलं काय लेकरांनो ते बघून घ्या. ठीक आहे, हे समजणं याच्यासाठी गरजेचं आहे. 1 उरला, इथे 1 उरला आणि ते 100. 1 गुणिला 1, 1 गुणिला 1 एकच होतो आणि 1 गुणिला 100 म्हणजे काय होतो बघा. इथे 1 गुणिला 100 उरले वरती आणि खाली काय उरले 2 गुणिला 1. बरोबर आहे. तर बघा याला कशा पद्धतीने लिहिलेलं आहे तुम्ही, तर तुम्ही याला सोडवू शकता. बघा इथे बघा 1 गुणिला 100 म्हणजे 100 भागीला 2. याचं उत्तर किती येणार 50. बघा ना 50 कसं येणार, 2 भागीला 2 1 2 2 पंचे 10 आणि हे 0 म्हणून 50 उत्तर येईल लेकरं. ठीक आहे, हे 50 उत्तर आलेलं आहे. 50 उत्तर येईल. कसं काढलं याला, या भागाकार रूपी लिहिलेलं आहे. याला मी सांगितलं होतं ऑर म्हणून एक मेथड आहे, तुम्ही या पद्धतीने लिहू शकता. 4 गुणिला 0.2 इथून पाहिला हा ऑर मध्ये. पुढच्या मागच्या प्रॉब्लेम मध्ये काय केलं ते एकदा सांगून देतो. याला गुणाकारामध्ये रूपांतरित केलं. गुणाकारामध्ये जेव्हा गुणाकार व्यस्त करता जे सरळ आहे त्याला उलट लिहायचं. हा याच्या भागीला काय म्हणजे काय 1 आहे, तर 1 अपॉन 1 भागीला काय लिहायचं 0.016 लिहायचं. तसे म्हणजे याच रूपात आला ना परत या रूपामध्ये, तर या पद्धतीने करू शकता, त्याही पद्धतीने करू शकता. ठीक आहे, समजलं. खूप सोपी आहे, सोडवणं जमलं पाहिजे. सोडवणं जमवण्यासाठी
पाठ क्रमांक 4 पण बघणं गरजेचं आहे लेकर हो. तर त्याच्यासाठी या प्रश्न क्रमांक 22 याचं उत्तर जे आहे ते आहे 50 उत्तर. पर्याय क्रमांक 14 आपले योग्य उत्तर आहे. समजलं का लेकर हो? समजणं गरजेचं आहे. नसेल समजलं तर डबल बघा 50 कशा पद्धतीने आलं. त्याला बघा भागाकार रूपी आहे, वरती गुणाकार आहे, खाली छेदामध्ये भागाकार आहे. छेद रूपी लिहिलं, या पद्धतीने लिहिलं, उभ्या रचनेत लिहिलं. हे आडव्या रचनेत आहे, याला उभ्या रचनेत लिहायचं. उभ्या रचनेत लिहिल्यानंतर ह्या दशांश रूपीला पूर्ण रूपी लिहायचं. पूर्ण रूपी लिहिल्यानंतर शून्याने त्याला बॅलन्स करायचं. बॅलन्स केल्यानंतर शून्य जेवढे कटते तेवढे काटायचे आणि याच्यामध्ये भाग जेवढा जातो तेवढा द्यायचा आणि जे उरलं त्याला सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करायचा लेकर हो. आणि सोडवल्यानंतर इथं 50 भागीला 1 उरते, म्हणजे 100 भागीला 2 आलं होतं. 2चा भाग 100 मध्ये दिल्यानंतर 50 उरते लेकर हो. आणि अशा पद्धतीने आपलं प्रश्न क्रमांक 22 याचं उत्तर हे 50 योग्य पर्याय आलेलं आहे लेकर हो. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 23वा. प्रश्न क्रमांक 23वा थोड्या वेगळ्या पद्धतीचा आहे. वेगळ्या पद्धतीमध्ये याच्यामध्ये काय करायचं लेकरांनो हे विचार करायचा सगळ्यात पहिली. बघा आता इथे या चॅनलवर तुम्ही जुळून राहा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं आतापर्यंत तर करून द्या. काहीतरी म्हणजे केल्यासारखं वाटेल. या चॅनलवर जुळाल तर नवीन काहीतरी शिकण्याला भेटेल तुम्हाला. या जगाला कुठेतरी मी इथे आलो या पृथ्वीवर तर तुमचं भाग्य उजळू शकण्याचे एक हे आहे, तुम्हाला पर्याय म्हणून आहे. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, टिकून राहा. नवनवीन प्रश्न समूह तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, बघा आता जर 0.5 आहे, एका ब्रॅकेट मध्ये काहीतरी वजाबाकी दिलेले आहे, दशांश रूपी वजाबाकी आहे. ठीक आहे, आता वजाबाकी बेरीज तर आपण आवर्ती दशांश मध्ये शिकणार होतो, पण हा टाईपचा प्रश्न म्हणजे गुणाकार आहेत ना लेकरो. इकडं बी गुणाकार दिसते, तिकडं बी गुणाकार आहे. तर बघा आता या पद्धतीचं जे आहे ते लिहून घेतो. ठीक आहे, जे आहे ते लिहून घेतो. बघा 0 जे दिलेलं आहे तुम्हाला 0.5 इथे ब्रॅकेटच्या बाहेर आहे, म्हणजे हा बाहेर आहे. म्हणजे हा जो 0.5 आहे ह्या जो प्रत्येक एलिमेंटला गुणाकार करत असतो. लक्षात ठेवायचं. हे पण मी नंतर सांगेन तुम्हाला. आपल्याला ते कंचे भागुबे व प्राथमिक क्रिया जे आहेत, बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार, हे तर आपलं एक सेपरेट युनिट राहणार आहे. ठीक आहे, कंचे भागुबे व बॉडमास त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो बॉडमास, ते आपण शिकणार आहोत. पण याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या, गुणाकार आहे. मी लिहित आहोत जे दिलेलं आहे ते, पण तुम्हाला सांगतोय गुणाकार रूपी आहे ते. वजाबाकी 9.05 हा पण गुणाकारामध्ये लेकर हो. समजून घ्या. हे आता आपण याला सोडवणार आहोत, पी ची व्हॅल्यू काढणार आहोत. ठीक आहे, बघा आता मी काय करतो आहे, हा 0 हा 2 जो आहे तो इकडे आणतोय. काहून आणतोय तर तुम्हाला माहित आहे कंचे भागुबे व कंस. क म्हणजे कंस सोडवल्या जाते, चे म्हणजे चे, ऑफ म्हणजे गुणाकार रूपी असते ते लेकर हो. कंचे भागुबे व भा म्हणजे भागाकार, भू म्हणजे गुणाकार, देव म्हणजे बेरीज आणि वजाबाकी. हे सुद्धा आपण याच्यासाठी एक वेगळं प्रकरण घेणार आहोत राज्य, ते नंतर बघूया. पण याच्यामध्ये सगळ्यात पहिले वजाबाकी सोडवायची की गुणाकार सोडवायचा, तर गुणाकार सोडवा लागते नियमानुसार लेकर हो. ठीक आहे, तर 0.5 गुणिला 2 इकडं आहे ब्रॅकेटच्या तिकडं, तर इकडे घेऊन यायचं. सोडवायचं कसं ते सांगतोय, लक्ष द्या. 0.5 गुणिला हा 2 इकडे आणला, मग ब्रॅकेट मध्ये गुणाकार आहे ते लिहून घ्यायचं. 11.05 वजाबाकी 9.05. ठीक आहे, सोडवण्याची पद्धत सांगत आहोत. ठीक आहे, डायरेक्ट सोडू शकते. हुशार विद्यार्थी आहेत आपल्या ग्रुप जे चॅनलवर आहे, हुशारही विद्यार्थी येणार आहेत. ठीक आहे, त्या लेकरांनी सुद्धा काय करायचं, पहिले सोडवून पाहायचं, मग माझी मेथड बघून घ्यायची तुम्ही. ठीक आहे, खूप एक्सप्लेनेशन आहे, गरीब लेकरांसाठी आहे. कोणते गरीब लेकर जे बुद्धीनं गरीब आहे, अजूनपर्यंत त्यांचं बेसिक क्लिअर नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे सांगणं आहे. एकूण एक स्टेप का बरं करतोय. हे लॉंग कट आहे, शॉर्टकट तर मी नंतर सांगणार आहोत लेकर, पण पहिले लॉंग कट काय आहे त्याचा इतिहास तुम्हाला कळला पाहिजे. ठीक आहे, तर बघा लेकर, आता याचा गुणाकार नाही जमत तर साईडला करायचा. 0.5 गुणिला 2 तुम्हाला सांगितलं होतं की गुणाकार येणार आहे, याच्यात गुणाकार आहे. बघा 5 गुणिले 10 हातचाला 1, 2 0, 2 गुणिला 0 म्हणजे 0 होते आणि 1 उरला. आता काय आहे, दोघांची बेरीज करायची. हे तर पूर्ण आहे, एक स्थळानंतर दशांश आहे. ठीक आहे, एक स्थळानंतर दशांश देणं गरजेचं आहे. 1 0 दशांश म्हणजे 1 होते राजू.
लक्षात ठेवा हा अर्धा आहे, अर्धा गुणिला 1 2 म्हणजे 1 होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता 1 आलं. ठीक आहे, 1 गुणिला याची आता वजाबाकी एक काम करू शकता 11.1 च्या तसं याच्यासाठी समजण्यासाठी. ठीक आहे, हा ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट आहे. ठीक आहे, बघा 1 ने गुणाकार करायचा आहे. मी सांगितलं होतं गुणाकार असो किंवा भागाकार असो 1 या संख्येने कोणत्याही संख्येला गुणला किंवा भागाकार केलं तर ती संख्या येते राजे हो. म्हणून या ब्रॅकेट मधले कोणत्याही संख्येला जर तुम्ही गुणाल किंवा भागाकार 1 कराल तर ही जे येणारी संख्या आहे तेच येणार. ठीक आहे, तर म्हणून मी काय करतो आहे इथे लक्ष द्या आता काळजीपूर्वक. म्हणजे हे जे उरलं 1 गुणिला हे जरी केलं या कोणती संख्येला तर तेच संख्या येणार. 11.05 वजा बाकी 9.05 करतो आहे लेकर हो. बरोबर, आता उत्तर आपलं जे आहे ते फायनल काढूया. बघा आता वजा बाकी करत असताना काय करायचं. ठीक आहे, हा जो दशांश आहे, दशांश पहिले दोन्ही लेवलनी दशांश इक्वल घेत आहे. हे बघा दशांशच्या इकडे 11 आहे ना, 11 घ्यायचं. हा बरोबरच कसा आहे याच्यामध्ये आला पाहिजे आणि हा 9 जो आहे तो 9 असा आला. ठीक आहे, याची बेरीज वजाबाकी सांगत आहोत. नाही कळत कोणाला लक्ष द्या, हुशार विद्यार्थ्यांनी टिंगल उडवू नये. ठीक आहे, वजाबाकी करतो आहे. वजाबाकी काय केलं, दशांशच्या खाली दशांश आला पाहिजे. दशांशच्या स्थळानंतर जेवढ्या संख्या असेल त्याच्या संख्या खाली बरोबर एकमेकांखाली आलं पाहिजे. बघा 11च्या खाली जो 1 आहे ना शेवटचा त्याच्या खाली 9 आणलं, उलट लिहायचं नाही. आता याची वजाबाकी करायची. 5 वजा 5 केलं तर 0 राहते, शून्यामधून 0 गेला तर 0 राहते. दशांशच्या खाली बरोबर दशांश आला पाहिजे लेकर हो. आणि 11 मधून हातचा 1 मधून 9 जात नाही म्हणून हातचा 1 घेतो. 11 मधून 9 गेले 2 राहिले, 1 मधून 1 गेला 0 राहते. म्हणजे 2 पूर्ण भेटलं ना राजे हो. उत्तर जे आहे ते आपलं आहे 2. याची जे उत्तर भेटलं आहे ते 2.00 म्हणजे 2च असतील पूर्णपणे. ठीक आहे, तर बघा पर्याय क्रमांक किती आहे. पर्याय क्रमांक आपला आहे 4थ्या क्रमांकाचा. लेकर हो समजून घ्या काय केलं काय होतं. हे तर रफली कॅल्क्युलेशन आहे. हे रफ कॅल्क्युलेशन पण तुमच्या जवळ ठेवायचं आहे. सोबतच इथे लक्ष जर दिले तर 0.5 आहे. लोकांना कळत नाही, काही विद्यार्थ्यांना आमचे लेकरं आहे, जे लेकरं आहे म्हणजे ते बुद्धीने जे गरीब आहे त्यांनी लक्ष द्यायचं. इथे काही नसलं म्हणजे काय गुणाकार आहे. इथे पण गुणाकार आहे लेकरांनो, दिसत नसते पण गुणाकार रूपी आहे तो ब्रॅकेटच्या बाहेर. तर गुणाकाराला गुणाकाराच्या जे संख्या आहे त्यांना जवळ बोलावलं. हा 2 इकडे होता तिकडे होता ब्रॅकेटच्या तिकडे काय करत होता ते इकडे बोलावलं होतं. 2 इकडे आला लेकर हो. 2 आला, त्या 2 संख्यांचा गुणाकार केला. दशांश रूपी जरी असलं तर तुम्हाला सांगितलं 5 आणि 2 5 गुणिले 10 होता. आणि इथे जर मोजले आपण दशांश ते हा तर पूर्ण आहे, हा 1 आहे. 1 नंतर म्हणून 1.0 म्हणजे एकच होतो राजे हो. तर हे सुद्धा इथे सांगितलं तुम्हाला समजून कशा पद्धतीने करायचं. व्हिडिओ बघा, स्टॉप करू बघा. पण बघा लेकरांनो तुम्हाला येणं फार गरजेचं आहे, तुमच्यासाठी करतो आहे. हे जे मेहनत आहे हे तुमच्यासाठी करतोय लेकरो. कशासाठी की हे जे महाराष्ट्रातले गोरगरीब विद्यार्थी आहे, महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी विद्यार्थी हा शिकलाच पाहिजे, वंचित नाही राहायला पाहिजे. भलाही तो गव्हर्नमेंट जॉब मध्ये लागो किंवा नाही लागो पण त्याच्या बुद्धीचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे लेकरो. म्हणून तुमच्या बुद्धीचं बेरीज वजाबाकी हाताबोटावर जमली पाहिजे. कोणतं तुम्ही याचं उत्तर येणार 2. ठीक आहे, 2 उत्तर हे योग्य पर्याय आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. लेकरो प्रश्न क्रमांक 24 काय म्हणतात, जर या पद्धतीने असेल, कशा पद्धतीने दशांश रूपी गुणाकार भागाकार आहे ते मागच्या सारखंच प्रॉब्लेम प्रश्न क्रमांक 22व्या सारखं किंवा 21व्या सारखं असेल. ठीक आहे, तर जे आहे ते लिहून घेऊ लेकरो आपण. ठीक आहे, 0.1 0.01 0.01 गुणिला 0.3 भागिला 0.15. ठीक आहे, बरोबर. याला पूर्ण रूपी लिहायचं. दशांश रूपी गुणाकार आणि भागाकार आहे तर त्याला पूर्ण रूपी लिहायचं. पूर्ण रूपी लिहत असताना 0.01 चा पूर्ण करायचा 1. का बरं 1 दिसतो म्हणून 1 लिहिला. ठीक आहे, गुणिला 0.3 म्हणजे 3 लिहायचा लेकर हो. आणि 0.15 म्हणजे 15 लिहायचं लेकर हो. ठीक आहे, तर बघा आता गुणाकार याला काय करायचं, बॅलन्सिंग करायचं. बॅलन्सिंग कशा पद्धतीने करायचं, एक खाली द्यायचं, वरती 1 द्यायचा, खाली 1 द्यायचा. आता वरच्याचे जे दशांश
स्थळानंतर दशांश आहे तेवढे शून्य खाली द्यायचे. एक शून्य देतो आहे. ठीक आहे. इथे 1 2 शून्य देतो आहे. म्हणजे 3 झाले का नाही बघा. 3 शून्य 1 2 3 3 स्थळानंतर शून्य म्हणून 3 शून्य. 1 आणि 2 स्थळानंतर शून्य म्हणजे 2 शून्य. ठीक आहे. बघा आता कट्टे काय ते बरोबर काटायचं. ठीक आहे. इथे शून्य गेला लेकरो, शून्य कॅन्सल, 1 शून्य अजून कॅन्सल आणि 3 1 3 3 5 15. उरतं काय राजे हो ते लक्ष द्या आता काळजीपूर्वक. ठीक आहे. 1 गुणिला 1 म्हणजे एकच, 1 गुणिला 1 म्हणजे एकच आणि तीन एक्के जरी असले 1 1 1 तरी एकच होईल. गुणाकार केला तरी 5 गुणिला 10 म्हणजेच 50. 1/50. 1/50 उत्तर आहे का? 1/50 उत्तर आहे का? नाही. म्हणजे याला आपण तुम्ही दशांश रूपी काढावं लागेल. आता दशांश रूपी काढायचं कसं? भागाकार करतात. भागाकार करून बघूया. बघा आता इथे ठीक आहे 50/1 आहे. लक्ष द्या काळजीपूर्वक. ठीक आहे. 50 शून्य शून्य 1 उरतो. ठीक आहे. मग शून्य दिला तर दशांश द्यावं लागतं. ठीक आहे. 50 शून्य 50च्या टेबलमध्ये येते का? भाड्यांमध्ये नाही. शून्य शून्य अजून 1 शून्य घेतला. 50 गुणी 100 या पद्धती 0 0 0. तर या पद्धतीचं लेखन करणं गरजेचं आहे. तर इथे 1/50 म्हणजे 0.02. हा भागाकार सुद्धा जमणं गरजेचं आहे आणि तुमचं योग्य उत्तर राहील 0.02. म्हणजे हे जे आहे उत्तर हे फायनल उत्तर आहे आपलं. तर हा कोणत्या क्रमांकाचा पर्याय आहे? दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय योग्य आहे. कशा पद्धतीने केलं एकदा बघून घ्या ओव्हरलुक आणि याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. हा भागाकार केला इथे बघा या रूपामध्ये आहे का? उत्तर नाही आहे. त्याला आपण दशांश रूपी केलं. दशांश रूपी करण्यासाठी 50/1 आहे. या पद्धतीने सोडून पाहायचं. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. बघा लेकरांनो प्रश्न क्रमांक 25 हा सुद्धा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. जर वजाबाकी म्हणजे ऋण दिलेले आहे ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये दोन दशांश संख्यांचे वजाबाकी दिलेले आहे. ते याला सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवायचं ते जाणून घेऊया लेकरो. लक्ष द्या काळजीपूर्वक. आता तुम्हाला हे नियम माहीत असणं आवश्यक आहे. ऍक्च्युली मध्ये काय करायचं मी सांगून देतो की हे वजा आहे बरोबर. ह्या वजानी म्हणजे हे ऋण संख्येनी ब्रॅकेट मधल्या पूर्ण संख्यांना गुणाकार करायचा. गुणाकाराचे 4 नियम आहे लेकरो. तुम्हाला सांगून देतो नियम कोणकोणते आहेत. तर एक पहिला नियम जो आहे तो ऋण म्हणजे धन समजू. धन गुणिला धन असेल. मी याच्या अगोदर पण सांगितलंय धन गुणिला धन असेल तर धन येणार लेकरो. दुसरा नियम आहे ऋण गुणिला ऋण असेल तर त्याचं पण धन होणार लेकरो. तिसरा जो नियम आहे तो आहे धन गुणिला ऋण असेल तर ऋण येईल लेकरो. आणि चौथा नियम आहे ऋण गुणिला धन असेल तर तो सुद्धा ऋण येईल. हे 4 नियम मी काळजीपूर्वक सांगत असतो नेहमी. तर हे नियम तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. ह्या नियमांची उजळणी करत राहायची. बघा धन गुणिला धन असेल तर धनच होते तो. ठीक आहे. गुणाकारामध्ये ऋण आणि गुणिला ऋण असेल तर तो धन होते. बघा आता एक साधं गुणाकाराचं हे आहे. याच्या पुढे काही नाही म्हणजे काय धन असतो तो धन आणि हा कधी दाखवला जात नाही धनच असतो. तर ऋण गुणिला धन हा ऋण होत असतो. ठीक आहे. तर मी बघा लिहितो आहे याला जसंच्या तसं लिहितो पहिले. ठीक आहे. 7 किंवा याला गुणाकार रूपी करू नाही ऋणच तर ऋण होऊन जाईल. 0.023 वजा 11.023 हे या पद्धतीचं दिलेलं आहे. बघा आता तुम्हाला सोडवायचं कशा पद्धतीने. एक तर हे तुम्ही या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. कोणते हे 4 नियम दिलेले आहेत. 4 नियम तर पक्के आहे. युनिव्हर्सल आहे. जग जाहीर आहे. बदलणार नाही. 4 नियम. ठीक आहे. पण याच्यामध्ये बघा जर आपण दुसऱ्या पद्धतीने जर लक्षात ठेवायचं झालं तर हा प्लस आहे तर ब्रॅकेटच्या अंदर बाहेर जर ऋण असेल आणि ऋण जी जर गुणाकार होत असेल तर आतमधले जेवढे ब्रॅकेटच्या आतमध्ये जेवढ्या संख्या आहेत त्याचे चिन्ह जे आहेत ते बदलून टाकायचे. बदलून टाकायचे म्हणजे काय हा धन आहे. धन आहे तर याला ऋण करायचं. 7.023 हा ऋण आहे तर ऋणाचं काय होईल धन होईल. बदलून टाका. जे संख्या आहे दशांश रूपी त्याचे जे साइन आहे ते चेंज करायचे. आता हे बदलवणे नाही तरी कारण सांगतो. बघा हा याच्या अगोदर काही दिसत नाही म्हणजे हा काय धन आहे बरोबर. याच्या अगोदर दिसत नाही म्हणजे धन आहे. ऋण गुणिला धन ऋण गुणिला धन हा काय ते ऋण येते.
नियम क्रमांक 14 इथे लागू होते. आणि ऋण गुणिला ऋण हा धन होते म्हणून धन केलं तर हा नियम क्रमांक 2 इथे लागू होते. लक्षात आलं लेकरो? तर हे समजून घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही लक्ष द्या, किंवा ह्या ब्रॅकेट मधल्या जेवढ्या संख्या असेल 2 असेल 4 असेल 5 असेल आणि ब्रॅकेटच्या बाहेर जर ऋण चिन्ह बसलेलं असेल आणि त्या ऋण चिन्हांनी जर पूर्ण ब्रॅकेट मधल्या संख्यांना गुणाकार करायचा असल्यास ब्रॅकेट मधल्या असलेल्या संख्यांचे जे चिन्ह आहे ते बदलून टाकायचे. धन दिसते तर ऋण करायचं, ऋण असेल तर धन करायचं. ठीक आहे, इथे जसं आहे धन होतं ऋण केलं, इथं ऋण आहे इथं धन केलं. समजलं? या पद्धतीने. ठीक आहे, आता सरळ सरळ झालं ना. धन मधून ऋण काढायचे. 11 हे मोठे आहे 7 पेक्षा, बरोबर? तर याला या पद्धतीने लिहा. कुठे लिहू? इथे लिहितो. ठीक आहे, याची वजाबाकी करतोय आपण. मी सांगितलं होतं काय, दशांशच्या खाली दशांश आला पाहिजे लेकरो. बघा दशांशच्या तिकडचा भाग हा घेतो 0.23 आणि इथे सुद्धा 0.23. ठीक आहे, आणि याच्या अगोदर काय 11 आहे, पहिले 11 मग 7 आहे, तर 1 च्या खाली 7 आला पाहिजे. ठीक आहे, वजाबाकी. बघा आता वजाबाकी करत आहोत, कारण वजाबाकी का केलं, हा धन आहे हा ऋण आहे. ठीक आहे, वजाबाकी करावं लागतं. वेगवेगळे चिन्ह असल्यावर वजाबाकीच करायची लेकरांनो. याच्यातही नियम आहे. हे जर ऋण असतं तर बेरीज केली असतं. ऋण ऋण सारखे चिन्ह दिसले तर बेरीज करायची, वेगवेगळे चिन्ह दिसले तर वजाबाकी करायची. समजत आहे? तो पण नियम मी नंतर सांगेल तुम्हाला इन एक्सप्लेनेशन. ज्यांचे डाऊट क्लिअर नसेल त्यांना सांगतो. 3 मधून 3 वजा 3 0, 2 वजा 2 0, 0 मधून 0 गेला 0 राहतो. दशांशच्या खाली दशांश आला पाहिजे लेकरो. ठीक आहे, आता 1 मधून 7 नाही गेले जात म्हणून हातचा 1 घेतला. 11 मधून 7 गेले, 4 उरले, 1 मधून 1 गेले 0. 4.00 म्हणजे याचा अर्थ उत्तर किती आलं फायनल? 4 उत्तर येते. 4.00 4 0 असं हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक हे येणार नाही, ऋण येणार नाही. आता बघा का बरं धन आलं उत्तर, याचं लक्ष द्या. काय आहे ते वजाबाकी आणि बेरीजचा नियम आहे. तो नियम मी अजून सांगू इच्छितो. हा गुणाकाराचा नियम आहे. हा नियम जो आहे तो लिहून घ्या, गुणाकार नियम. इथे लिहितो गुणाकार नियम. म्हणजे नियम सांगितले गुणाकार नियम. बेरीज वजाबाकी नियम मी तोंडी सांगतोय तुम्हाला. बघा जेव्हा सारखे, म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो. इथे आपलं न्यूमेरिकल संपलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला दिलं 2 अधिक 3 करा लेकरं हो, तर काय करता तुम्ही? बेरीज करता ना, चटकन करता 5 म्हणता. याचे जे चिन्ह आहे याच्या पुढे काही दिसत नाही म्हणजे काय असते? धन असते. आणि हे सारखे चिन्ह असल्यामुळे आपण बेरीज करत असतो. नियम आहे, युनिव्हर्सल नियम आहे. नियम काय म्हणतो? जेव्हा सारखे चिन्ह असेल तेव्हा बेरीज करायची लेकरो. याला जर या पद्धतीने दिसलं ऋण 2 ऋण 3 आणि काय केलं जाते याचं पण 5 होते बेरीज. मी काय सांगितलं होतं आता? युनिव्हर्सल नियम आहे. जर जाहीर नियम काय म्हणते? सारखे चिन्ह जर दिसले तर बेरीज करायची आणि वेगळे चिन्ह दिसले, जसे इथे दिसले ना वेगळे चिन्ह, हे ऋण आहे हे धन आहे, याची काय केली आपण? वजाबाकी केली. ठीक आहे, ती याची बेरीज का बरं करायची? सारखे चिन्ह आहे म्हणून. जसं आपण 2 अधिक 3 म्हटल्यावर तडकन म्हणतो 5 होते, तर ऋण मध्ये सुद्धा 5 होते. 2 आणि 3 फक्त एवढंच आहे लेकरो. इथं लक्ष द्या, साईन देत असताना काय करावं लागतं? 2 आणि 3 आणि 2 म्हणजे 5. इथं धन असते, धन कधी दिसत नसते पण ऋण दाखवायचं असते. वजा आणि वजा म्हणजे सारखं चिन्ह, हे प्लस प्लस आहे सारखं, हे मायनस मायनस आहे म्हणून वजा 5. बस एवढाच फरक आहे. हे सारख्या चिन्हाचा नियम झाला. वेगळ्या चिन्हामध्ये बघा, याच्यामध्ये वेगळे जे असते, वेगळे जे असते आपण वजाबाकी करतो आणि काय करायचं? वजाबाकीमध्ये जो मोठा असतो त्याचं चिन्ह त्याला द्यायचं असते. इथे मोठा कोण? 7 दशांश मोठा की 11 दशांश मोठा? 11 दशांश मोठा म्हणून 11 दशांश हे काय साईन प्लस आहे, म्हणजेच धन आहे म्हणून याला धनामध्ये वजाबाकी ऋणमध्ये उत्तर येणार नाही. ठीक आहे, याला इन डिटेल्स नंतर घेऊ. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे, योग्य पर्याय. हे समजलं, हे स्क्रीनशॉट घेऊन घ्या एकदा आणि तुम्ही याला तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता. गुणाकार नियम पण 4 नियम आहे, हे लक्षात ठेवायचं. बेरीज वजाबाकी कशी करायची? वेगवेगळे चिन्ह असले तर वजाबाकी करायची, सारखे चिन्ह असले तर बेरीज करायची. ठीक आहे, त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 26. प्रश्न क्रमांक 26 काय म्हणतो? जसंच्या तसं लिहून घेऊ. 2. ठीक आहे, बघा आता जे पूर्ण दिसते ते पूर्ण लिहायचं. इथे काय दिसते? 56 पूर्ण दिसते डायरेक्ट. त्याचं ऍडजस्ट करू आपण. ठीक आहे, 56 पूर्ण दिसते. सध्याच्या परिस्थितीत 56 घेतली. गुणिला 2 तर पूर्ण आहे. ठीक आहे, आणि 112
ठीक आहे. आता दशांश रुपी एक घेतली. बघा आता वरचे दशांश मोजायचे 1 2 3 4 5 6 7 स्थळानंतर दशांश म्हणजे खाली 7 शून्य द्यावं लागेल. 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे. आणि खाली एका स्थळानंतर दशांश म्हणजे 1 शून्य द्यावं. बघा आता कटेल कसं. 1 शून्य कटला 1 शून्य काढायचा. इथे बघा 56 दुनी 112 होता. 50 50 100 होता. पण हे लॉजिक लावायचं. 50 दुनी 100 होता आणि साइन दुनी 12 होता. 50 50 चे 100 अलग, 6 चे 12 अलग. 100 आणि 112. 56 1 56 112 दोन दोन कट्टे राजो. उरतं काय? शून्य. उरते काय? काहीच नाही. इथे बघूया काय उरते. 1 गुणीला 1 म्हणजे एकच राहिला नाही. इथे पण एकच आहे. 1 गुणीला 1 1 म्हणजे एकच. 1 भागीला 2ही कटला 112 कटला म्हणजे 1 उरला. 1 नी तर काही होत नाही. इथे किती शून्य उरले ते मोजा. एकावर किती शून्य उरले? 1 2 3 4 5 6 शून्य. 1 2 3 4 5 6. कळत आहे लेकरो? हे समजून घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं पर्याय उत्तर आहे का? नाही आहे लेकरो, नाहीच आहे. आता ओळखायचं कसं? इथं चुकतात विद्यार्थी लेकरो काळजीपूर्वक. आता बघा 1 भागीला एकावर आहे. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष म्हणजे 10 लाख तुम्हाला दिले. ठीक आहे. हे महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की 1 भागीला आहे. ठीक आहे. 1 भागीला असेल तेव्हा काय करायचं? एकावर किती शून्य आहे म्हटलं? 1 2 3 4 5 6. याला म्हणतात 1. 10 वर 6 शून्य वजा. जेवढे शून्य असेल तेवढे 6 लिहायचे नाही. आता बघा याचं उत्तर हे एकदम योग्य पर्याय. असं का बरं लिहिलं मी त्याचं कारण सांगतो. याचं योग्य उत्तर कोणतं आहे? हे दुसऱ्या क्रमांकाचं. आता मॅक्झिमम विद्यार्थी चुकतात कुठे? तर हे लिहून ठेवतात पर्याय. पर्याय का बरं लिहितात? हे कधी लिहायचं? राजेवर लक्ष द्या. 6 शून्य हे तुमच्या भागाकारामध्ये आहे म्हणजे छेद रूपी आहे. आणि जेव्हा हे जर वरती असतं म्हणजे एकावर किती शून्य असतं राजेवर? इथे सांगतो. एकावर किती शून्य असतं? 1 2 हा एकावर 2 तुमच्यानंतर 6 शून्य असते. याला लिहिलं असते 1 10 किंवा 10 वर 6. हे जे आहे ते अंश रूपी आहे. अंश रूपी असल्यावर धनमध्ये लिहायचं. तेव्हा हे उत्तर आलं असतं. 1 भागीला जर अशा पद्धतीने नसतं आणि फक्त हे उत्तर असतं तर पर्याय क्रमांकाचं 1 उत्तर असतं. बट 1 भागीला याच्यामध्ये छेदरूपी आलेला आहे म्हणून त्याला वजाबाकी दाखवल्या जात असते. ठीक आहे. याच्या अगोदर पण मी सांगितलं होतं याच्या काही प्रॉब्लेम बहुतेक 10 to the power 3 होतं. 3 शून्य का बरं घेतल्यात? हा आणि हे सांगितलं होतं तुम्हाला 10 to the power 1 म्हणजे 10. ठीक आहे. 10 to the power 2 म्हणजे 100. 2 एकावर 2 शून्य 2 आहे ना. तसं 10चा स्क्वेअर 100च होते. 10चा वर्ग किती होते? 100 होते. 10चा पॉवर 1 असेल तर काय होईल? 10 येईल. 10चा क्यूब जर असेल तर किती शून्य? एकावर 3 शून्य घ्यायचे म्हटलं होतं. 10चा पॉवर 4 असेल तर त्याच्यावर एकावर 4 शून्य द्यायचे. हे शून्याची किंमत आहे. तर इथे 6 शून्य होते म्हणून त्याच्यावर पूर्ण 6. हेही समजणं गरजेचं आहे. हे जास्त विद्यार्थ्यांना माहित नाही राहत. याचा स्क्रीनशॉट घ्या. योग्य पर्याय दुसऱ्या क्रमांकाचा. याला तुम्ही बघू शकता. ठीक आहे. बघा लेकरांनो प्रश्न क्रमांक 27 काय आहे? 0.99 गुणिला x आहे हा व्हेरिएबल आहे बरोबर 100. ठीक आहे. जे आहे ते लिहून घेऊ आपण. ठीक आहे. बघा आता इथे लेकरं हो काय करायचं? खूप सोप्या पद्धतीने सांगतो. हा गुणाकार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, वारंवार सांगतो. नियम नंबर अजून एकदा परत की नियम तुमच्यासाठी सांगणं फार गरजेचं आहे. जर बरोबर चिन्ह असलं, इकडे जर प्लस असलं, इकडे इकडे जर जात असेल तर वजाबाकी होते, ऋण होते. म्हणजे धन असेल तर काय होते? इक्वल टूच्या तिकडे जाईल तर ऋण होईल. ऋण राहील तर काय होईल? हे पूर्ण या पद्धतीचं राहिलं. डायरेक्शन इकडे चालली आहे. समजून घ्या मी काय म्हणत आहे. काळजीपूर्वक लक्ष द्या. हा प्लस होता बरोबरच्या तिकडे म्हणजे धन होता बरोबरच्या तिकडे जर गेला तर काय होते? ऋण होते. ऋण असेल तर तिकडे जाईल तर काय होईल? धन होईल. भागाकार असेल तर गुणाकार होईल आणि गुणाकार असेल तर भागाकार होईल. हे नियम आहे राजे. याचे नियम लक्षात ठेवा तुम्ही. हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 क्रमांकाचा आहे, हा 4 क्रमांकाचा आहे. हे 4 नियम एकदम गरजेचे आहेत आणि इम्पॉर्टंट आहे. हे तुमचे नियम पॅक करतो एका ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे. हे करणं गरजेचं आहे. हे 4 नियम तुमच्यासाठी आहे. ठीक आहे.
तर इथं बघा आता गुणाकार आहे, गुणाकार असल्यावर बरोबरच्या तिकडे काय जाईल, भागाकार जाईल. कुठे, नियम क्रमांक 4. ठीक आहे, तर इथे भागाकार बघून घेऊ आपण. x बरोबर 100 भागीला काय येईल, 0.09. ठीक आहे, हा तुम्ही जर बघितला लेकर हो तर 0. म्हणजे काय येईल, 100 भागीला 99. इथे 2 आहे तर अजून वरती काय द्यावं लागेल, 2 शून्य द्यावं लागेल. खाली काही पूर्ण आहे म्हणून 1 राहील. याला पूर्णरूपी केलं बघा, 100 भागीला 0.99 होतं, याला पूर्णरूपी केलं. याला पूर्ण केलं तर खालच्या संख्यांच्या स्थळानंतर दशांश हटवायचं असेल तर वरती काय द्यावं लागतं, 0. तो आपलं बॅलन्सिंग मेथड, त्याला बॅलन्स केलं. 100 गुणीला 100 झाले आता. ठीक आहे, 100 गुणीला 100 म्हणजे किती होते राजे हो, 2 शून्य हे द्यायचे. याचा गुणाकार बघा कसा करायचा, हे 2 शून्य उचलायचे आणि हे 2 शून्य उचलायचे, 10 झाले. ठीक आहे, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य चिपकून द्यायचे एकाला. ठीक आहे, गुणाकार असाच करायचा. शून्यावर 1 शून्य असेल, तिकडे 1 शून्य असेल तर 2 शून्य जवळ आणून घ्यायचे, ते गुणाकार. ठीक आहे, आणि उरलं किती आहे, याचा हे सोडवत आहे, हे इक्वल टू आहे, हे बरोबरचं साईन आहे, हे बरोबर लक्षात घ्या. 99 गुणीला 1 99. नाहीतर मधातच काय केलं सर तुम्ही. ठीक आहे, याला बरोबरच्या इकडे याला या रूपात लिहिलं. कोणत्या रूपात, हा 99 दशांश मध्ये येतो ना, याला पूर्ण रूपात लिहिलं म्हणून याचे 2 शून्य इकडे दिले होते. ठीक आहे, हे 2 शून्य या 2 संख्यांचा गुणाकार 10,000 येते. एकावर 4 शून्य, 1 2 3 4 4 शून्य देऊन दिले. ठीक आहे, बेरीज करायची असते गुणाकारात, दशांश स्तरांची बेरीज आणि शून्यांची बेरीज. ठीक आहे, 99 खालच्या खाली, हे 99 गुणीला 1 होते 99. आता याला काढायचं साधं सिंपल आहे लॉजिक, भागाकार करावा लागेल. भागाकार बघा, आता इथे लक्ष द्या काळजीपूर्वक. 99 1 99 किती उरलं, 1 उरते. 100 मधून 99 गेले, 1च उरते, डायरेक्ट 1 लिहितो. ठीक आहे, 1 शून्य घेतला, हा शून्य खाली उतरवला. बघा मी मार्क पण करून देतो, हा शून्य खाली उतरवला, 99 शून्य खाली 10 येते का 99च्या भागात, नाही शून्य शून्य शून्य, हा शून्य उतरवला. 99 1 99 अजून 1 उरला. आता भाड्याने शून्य, आता जर भाड्याने शून्य घेतला तुम्ही लेकरो, इथं दशांश घ्यायला लागते. ठीक आहे, अजून इथे जर बघितलं तुम्ही तर 99 शून्य शून्य, इथे काय उरल राजे हो, अजून 10 उरले, अजून शून्य घेतलं. 99 1 99. खाली दिसत नसेल तर इथे लिहितो, 1 उरला परत, मग 1 अजून शून्य घेतला, शून्य अजून इथे शून्य, हे दिसत नसेल म्हणून लिहितो मी, अजून शून्य. तर हे चाललं 0 1 0 1 0 1. ठीक आहे, म्हणजे जर कुठे मी मोडलं, हे फोडलं, उत्तर येणार. करून बघा भागाकार, मी जसा केलेला आहे ना हे करून बघा तुम्ही. तर याचा अर्थ काय होतो माहिती आहे काय, हे दिसत आहे का तुम्हाला पर्यायामध्ये, 1 दशांश. आता इथे बघा कसं, हा जो पर्याय आहे इथे पण येते 101.0, पण हा उत्तर राहणार नाही. का बरं राहणार नाही, इथे संपलेला आहे. गुणाकार अजूनही संपले, भागाकार अजूनही संपलेला नाही. भागाकार तेव्हा संपतो जेव्हा बाकी शून्य उरते. शून्य उरलेला नाही म्हणजे इथे उरलेला दिसत आहे, म्हणजे 0 1 वर म्हणजे कुठेतरी शून्य झालेला आहे. बाकीमध्ये इथे जेव्हा शून्य होतो ना, 100 मधून 100 गेले, शून्य आले, जेव्हा बाकी शून्य होते तेव्हा भागाकार संपला असा जाहीर होते. पण इथे संपलेला नाही, हे चालतच आहे. 0 1 0 0 करून बघा, हा भागाकार तुमच्या नोटबुक मध्ये करून बघा, तर तुम्हाला 0 1 0 0 1च भेटणार. म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही. दुसरा, त्याचा विचारच करू नका, 101 आहे राजे. ठीक आहे, तिसरा, हे काय आहे, हा पर्याय क्रमांक एकदम योग्य आहे. ठीक आहे, हा तर येणार असं याचा विचारच नाही. ठीक आहे, 101 हा जो आहे 0 1 0 1 मी लिहितो आहे, आणि याचा काय आहे, हा जो 0 1 होत आहे तो रिपीट होत आहे, म्हणून त्याला बार म्हणतो, डॅश म्हणतो. ही डॅश कशासाठी असते की हे वारंवार 0 1 0 1 रिपीट होत आहे, म्हणजे याचा अर्थच इंडिकेट होतो. म्हणजे या 0 1 च्या वरती जे डॅश आहे हे दर्शविल्या जाते की 0 1 0 हे कधी संपणार नाही, कधी संपणार नाही. इथे जे एंड दिसतोय तुम्हाला, हे चाललं तिकडं न संपणार, त्याला म्हणतो नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग. इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग, म्हणजे एंड नाही, याला एंडेबल नाही, एंड नाही. 0 1 हे 0 1 0 1 अनंतपर्यंत जाईल, हे कधी संपणार नाही, म्हणून त्याला वरती बार दिल्या जाते. इथे बार नव्हता म्हणून हा पर्याय नाही, इथे बार आहे म्हणून हा पर्याय नाही. याचा तर विचारच करता येत नाही. 101 आलेला
तर उत्तर क्रमांक तिसरं योग्य आहे. समजत आहे मी काय म्हणत आहे? जसं अजून परत एक याला या पद्धतीने लिहिल्या जाते 3.3च्या वरती टिंबचा अर्थ होते 3 हे अनंतापर्यंत, म्हणजे हे पण एक न एंडेबल म्हणजे एंड न होणारी संख्या आहे दशांश नंतर. ठीक आहे, ती ह्या पद्धतीने. आणि पर्याय क्रमांकामध्ये तुम्ही 3 पैकी 3 राहिलं 3.3 राहिलं तर उत्तर हे नाही मारायचं लेकरो. लक्षात ठेवा, डॉट ज्याच्या वरती राहील हे कधी मारायचं उत्तर? जेव्हा तुमचं 3.3 वर तुमचं भागाकार संपलेला आहे तेव्हा मारायचा. भागाकार अजूनही संपलेला नाही, भागाकार अजूनही बाकी होता म्हणून हे अनंतापर्यंत जात होतं म्हणून डॉट हे योग्य उत्तर आहे अशा कंडिशनला. ठीक आहे, हे आवर्ती दशांश मध्ये आपण बघणार आहोत ऍक्च्युअली मध्ये. तर ठीक आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28 मध्ये जर बघितलं तर या दोघांचा भागाकार करायचा आहे, दशांश रूपी आहे. ठीक आहे, तर मी याला लिहून देतो एका याच्यात जसं दिलेलं आहे तसं. ठीक आहे, 57 मी पूर्ण लिहिणार, पूर्ण रूपी 57.03 आहे ना, 5703 लिहितो, 5703 लिहितो. याला पूर्ण केलं मी आणि याला 1901 लिहितो कारण की दशांश मध्ये आहे. ठीक आहे, याला गुणाकार करतो. ठीक आहे, गुणाकार एक खाली वरती. बघा वरती जर शून्य द्यायचे आहे तर 1 2 3 4 5 6 7 स्थळानंतर दशांश आहे म्हणजे वरती 7 शून्य 2 3 4 5 6 7. ठीक आहे, समजत आहे? खाली 2 आहे तर 2 शून्य खाली वरती 2 आहे, सॉरी वरती 2 स्थळानंतर दशांश आहे तर 2 शून्य हे वारंवार झालेलं आहे. ठीक आहे, याचा बघा 0 0 कॅन्सल होईल, 1 0 दुसरा 0 दुसरा 0 उरतं काय राजू? लक्ष द्या. आता बघा लॉजिक आहे, इथे एवढी मोठी संख्या आहे. ठीक आहे, भागाकार करायचा कसा आणि करायचा की नाही करायचा हे ट्रिक सांगून देतोय. ठीक आहे, बघा प्रत्येक याच्यात 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला म्हणजे याचा अर्थ 100% एक गोष्ट ठरवून द्यायची की या पूर्ण संख्येचा भाग जो आहे तो 1901 येईल आणि 1901 त्रिक 5703 त्रिक येईल म्हणजे याच्या जागेवर 3 येणार. कसं लॉजिक लावून बघा. बघा 19 त्रिक किती होते बाबांनो? 57 होते. 19चा जर फाडा म्हटला तर 19 त्रिक 57 होते आणि 1 त्रिक म्हटलं तर 3 येईल म्हणजे हे 3 ऍड केलेलं आहे. हे लॉजिक आहे. ठीक आहे, लॉजिक मध्ये बघा लॉजिक लावत असताना 3 प्रत्येक पर्यायात आहे म्हणजे याचा उत्तर 3 राहील. ठीक आहे, हे उरलेले 3 लिहिले राजो. खाली 1 उरला तर 1 गुणिला 1 म्हणजे 1 असतो. भागीला जर कोणती संख्या भागीला 1 असेल तर लिहायची गरज नाही. मी डायरेक्ट लिहितो आहे. एकावर किती शून्य? 1 2 3 4 5 5 शून्य उरले. 1 2 3 4 5. मी मगाशीच सांगितलं होतं हे अंशवादीमध्ये आहे. छेदावादीमध्ये जर असलं तर ऋण घ्यायचं तर 3 गुणिला जे आहे 10. किती शून्य? 1 2 3 4 5 5 शून्य दिसते ना इथं 10 वर 5 चमकून द्यायचे वरती. ठीक आहे, या पद्धतीचं उत्तर बघा कोणतं आहे हे इम्पॉर्टंट आहे. हे जे आहे ते फायनल उत्तर आहे. समजलं काय केलं? खूप सोप्या पद्धतीने केलं. जे केलं ते एकदा तुम्ही स्क्रीनशॉट काढून म्हणजे बघू शकता किंवा व्हिडिओ पॉज करून किंवा डबल रिपीट एकदा व्हिडिओ बघा. काही केलेलं नाही. जेवढे शून्य आहेत याला जे दशांश रूपी आहे त्याला पूर्णरूपी केलं. पूर्णरूपी करत असताना शून्याला बॅलन्सिंग केलं. शून्याला बॅलन्सिंग कशा पद्धतीने केले वारंवार 3-4 पाठ बघितलेले आहेत ते बघून घ्यायचे. एकदा परत बघा आणि त्याच्यानंतर 0 0 कापा. शून्य जेवढे कपते तेवढेच कापा. ठीक आहे, जेवढे उरते आहे तेवढे लिहा. आणि दशांश रूपी आहे म्हणून नाही काय इथे 5 घेतला. ऋण तर आहेच नाही तर प्रश्नच उठत नाही. ऋण कधी घ्यायचा? भागाकार रूपी छेदारूपी असलं तर ऋण घ्यायचा आणि याच्यामध्ये जेवढे शून्य असेल तेवढे 10 वर चिकून द्यायचे. 1 2 3 4 5 म्हणून हे उत्तर 4थ्या क्रमांकाचे एकदम योग्य पर्याय आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 29 तसाच प्रश्न आहे. 29 कसा सॉल्व्ह करायचा त्याच पद्धतीने जेवढे 21 22 23 झाले असेल त्या पद्धतीने. ठीक आहे, बघा आता 6 गुणिला 0.03 मी जसंच्या तसं लिहितो. हा भागाकारात आहे तर भागाकार लिहितो 0.2 याला त्या पद्धतीने लिहितो. गुणाकार व्यस्त पण करू शकता, गुणाकार व्यस्त मध्ये वाढेल. ठीक आहे, हे दशांश रूपी आहे याला पूर्ण रूपी लिहितो. पूर्ण रूपी लिहितो म्हणजे 6 तर पूर्णच आहे. 3 नाही ना, 3 पूर्ण लिहिला. 2 पण नाही, 2 लिहिला. ठीक आहे, 1 1 जेवढे शून्य द्यायचे आहे. बघा वरती किती आहे? 1 2 स्थळानंतर दशांश आहे म्हणजे 2 शून्य खाली द्यायचे. वर खाली 1 स्थळानंतर दशांश आहे म्हणजे वरती 1 शून्य द्यायचे. ठीक आहे, तर हे 0 0 दिल्यानंतर काय करायचं? 0 0 कटला आणि जे उरलं ते भाग द्यायचा. 1 2 3 6. ठीक आहे, तर बघा आता उरलं काय ते लिहा. 3 गुणिला 3 उरलं आणि गुणिला 1 म्हणजे 1च म्हणजे तेवढंच संख्या. ठीक आहे, 1 गुणिला 10 म्हणजे 10.
काही किती येणार 9 गुणिले 10. खाली दशांश मध्ये जेवढे शून्य असेल तेवढ्या स्थळानंतर दशांश द्यायचा वरती द्यायचा. तर इथे किती येईल राजे? काही खाली एकावर जेवढे शून्य असेल तर वरती जे आहे संख्या त्याच्या तेवढ्या स्थळानंतर दशांश द्यायचा. एक आहे ते एक स्थळ 9.0 उत्तर राहील. फायनली 0.9 जे आहे ते तिसऱ्या क्रमांकावर. या पद्धतीने सोडवायचं. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. बघा लेकरांनो, शेवटचा प्रश्न क्रमांक 30वा. इथे तुमचं प्रकरण पण संपते आणि इथं सराव प्रश्न समूह पण संपते. ठीक आहे, शेवटचा प्रश्न आहे या व्हिडिओचा. तुम्ही बघा चांगल्या पद्धतीने. इथे जर बघितलं आपण तर गुणाकार बेरीज हे जे आहेत ते तुम्हाला दिसते आहेत. मेन आपलं जे एम होतं आणि ध्येय जे होतं ते गुणाकार भागाकार होतं. आता बेरजेच्या रूपामध्ये पण गुणाकार आलेले आहेत. तर बघा बेरीज पण बुजलेला आहे आणि गुणाकार पण आहे. अशा बाबतीत काय करायचं? कंचे भागू बेव हा नियम वापरायचा. मी सांगितलं होतं कंचे भागू बेव. त्याच्यावर एक सेपरेट आपण प्रकरण घेणार आहोत, त्याची काळजी करायची नाही. ठीक आहे, फक्त आता समजण्यासाठी कंचे भागू बेव म्हणजे कंचे तर सोडा, कंस सोडवणे. मग कंचे चाचीचे म्हणजे गुणाकार रूपी असतात. भागुबेव म्हणजे भागाकार गुणाकार. भागाकार आहे नाही, गुणाकार सोडवायचा. भागू बेव मग बेरीज वजाबाकी. ठीक आहे, तर गुणाकार रूप सोडवायचा. गुणाकार रूप दिसते याला जसंच्या तसं पण काय करतो, याला सोडवतो. हे जे दिसतंय ना तुम्हाला साधं लॉजिक आहे, याला सोडवतो. बाकीचं जसंच्या तसं ठेवतो. 0.2 अधिक. ठीक आहे, वजा तिकडे पण नंतर मी ठेवेल. हे सुद्धा याला सोडवायचं. मी सांगितलं होतं राजे 2 दशांश रूपी संख्यांचा गुणाकार करत असताना पूर्ण संख्या समजून घ्या. याचा बघा 2 2 4 होते. ठीक आहे, 4 लिहिले मी. 4 मला नाही माहिती, 4 लिहिले मी. आता 4 लिहिल्यानंतर त्या दशांश स्थळांची काय करायची? बेरीज करायची. 1 2 3 4 5 स्थळानंतर म्हणजे याचा अर्थ इथे जे आहे शून्यानंतर 5 स्थळ, दशांश नंतर 5 स्थळे आले पाहिजे. म्हणजे याला पकडू 1 2 3 4 आणि 5. इथे दशांश, इथे शून्य. समजलं? मी काय केलं राजे हो, तर याला राऊंड फिगर समजलं. हे बघा, हे गुणाकाराची टॅग आहे दशांश. राऊंड फिगर बेरीज 4 केलं आणि जेवढे स्थळानंतर दशांश आहे त्यांची त्या स्थळांची बेरीज केली. 1 2 3 4 5 5 स्थळानंतर 1 2 3 4 5 5 स्थळानंतर दशांश दिला. आणि हे सोडवलं काळ्यावाल्या अंडरलाईन मध्ये जे गुणाकार आहेत त्या गुणाकार सोडव. हे जसंच्या तसं इथे लिहित आहोत. 0 2. ठीक आहे, आता बघा याचं बेरीज करायची. बेरीज पहिले. ठीक आहे, तर मी याला लिहितो. कोणत्या याला लिहा? मी सांगतो बेरीज करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, दशांशच्या खाली दशांश आला पाहिजे बेरीज करत असताना. ठीक आहे, इथं 0 आहे, अगोदर 0 आहे. इथे पण काय 0 आहे अगोदर. ठीक आहे, तर कोणते घ्या? 2 घेत असाल तर 2 घ्या. ठीक आहे, इथे 4 0 0 0 0 4 4 वेळा 0 आहे, त्याच्यानंतर 4 आहे. इथे काही नाही म्हणून 0 घेऊ शकता, नाही घेतलं तरी चालेल. इथे काही नाही म्हणजे 0 असतात. ठीक आहे, फरक पडत नाही तेवढा. ठीक आहे, बेरीज मध्ये वजाबाकीमध्ये पडेल तर मोठी घ्यायची. ठीक आहे, तर इथे बघा बेरीज मध्ये 4 0 अधिक 4 म्हणजे 4 0 अधिक 0 0 0 अधिक 0 म्हणजे 0 0 अधिक 0 म्हणजे 0 2 अधिक 0 म्हणजे 2.0. हे आलं उत्तर याचं. कशाचं? ही बेरीज केली, या दोघांची बेरीज केली. बेरीज झाली 0.2004 सॉरी 0.4 वजा 0.02 समजत आहे. 0.2 आहे. ठीक आहे, खाली 0.00 घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी चालेल. ठीक आहे, इथे बघा 4 वजा 0 म्हणजे 4. काय ना 4. बघा काळजी करू. ठीक आहे, 4 वजा 0 म्हणजे 4 येणार. 0 मधून 0 गेला, 0 राहिला. 0 मधून 0 गेला, 0 राहिला. 0 मधून 2 जात नाही म्हणून हातचा 1 घेतला. 0 10 मधून 2 गेले, 8 राहिले. 2 मधून 1 गेला, 1 राहिला. दशांशच्या खाली दशांश आणि 0. एवढं उत्तर यायला पाहिजे. फायनली उत्तर किती आलं? 0.180004. हे उत्तर आहे. बघा कुठे आहे? पहिलं तर येणार नाही. दुसरा मध्ये बघा एकच 0 येते. तिसरा पर्याय योग्य पर्याय. ठीक आहे, या पद्धतीचा आहे. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. हे बघा काळजीपूर्वक याची वजाबाकी केलेली आहे. जे केलेलं आहे ते तुमच्या स्क्रीनवर दिसते. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही. बघा लेकरांनो, इथे तुमचं प्रकरण क्रमांक दुसरं म्हणजे प्रकरण दुसरं इथे पूर्णपणे संपलंय. दशांश अपूर्णांक. ठीक आहे,
या प्रकारामध्ये 5 पार्ट होईल. या व्हिडिओला धरून पूर्ण 5 पार्ट आहे. तुम्ही नक्की बघा, आवर्जून बघा, तुमचे कॉन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होतील एवढी मी खात्री देऊ शकतो, तुम्हाला विश्वास देऊ शकतो. आणि जरी नाही समजलं तर तरी तुम्ही मला कमेंट करा. तुम्ही अजून प्रश्न समूह असेल तुमच्याकडे तर मला कमेंट करा, कमेंटमध्ये टाका. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर इथे मिळेल. हे चॅनल तुमच्यासाठी आहे आणि तुमच्या सेवेसाठी आहे, ठीक आहे. म्हणून जर अजूनपर्यंत कोणी या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा, जेणेकरून नवनवीन प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, ठीक आहे. धन्यवाद.